नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन किंवा त्याला आपण माहिती विश्लेषण किंवा DI असं देखील म्हणतो. माहिती विश्लेषण भाग 8, ज्यामध्ये आपण DIच्या काही क्वेश्चन्सवर चर्चा करणार आहोत. या अगोदर आपण DIचे जवळपास 7 व्हिडिओ बनवलेत. त्या व्हिडिओमध्ये देखील एकदम उच्च दर्जाचे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सराव व्हावा म्हणून प्रश्न सेट केलेले होते. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा तुम्ही ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सेट एक्झाम या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सर्व तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर अधिक वेळ न घेता आपण DI पार्ट 8 मधील सराव प्रश्नांचा अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक आहे 1 व 2. सूचना आहे पाय चार्टचे निरीक्षण करून प्रश्न 1 व 2 सोडवा. आता आपल्या सेटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 31 ते 35 हे DI साठी असतात. आता इथे प्रश्न आहे की जो पाय चार्ट आहे, हा पाय चार्ट दिला आहे, यामध्ये काय आहे, गणित 36% एवढा, इंग्रजी 28%, मराठी दिलेलं नाही, भूगोल 6%, इतिहास 8%, हिंदी 7%, विज्ञान 11%. मग यावर आधारित प्रश्न काय आहे, गीताला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला, त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करायची होती. तिने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली. मराठी विषय आवडणारे विद्यार्थी किती? आता एकूण विद्यार्थी किती आहेत? 800, परंतु त्यांची टक्केवारी दिली ना, गणितात 36%, विज्ञानमध्ये 11, हिंदीत 7. मग आता एकूण टक्केवारी मोजून घ्या. एकूण किती असणार? 100. मग आता ही बाकी किती पहा, 36 + 28 + 6, 8, 7, 11. मग आता बघा, 8 आणि 6 14, 14 आणि 6 20 आणि 28, 28, 29 आणि 7, म्हणजे हे जे एकूण आहे 29 आणि 7 36, 96% आहे बघा. 100मधून 96 गेले 4%. म्हणजे मराठी किती आहे? मराठी आहे 4%. मग आता 800चे 4% काढा. 800 गुणेला 4/100. शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला, 8 चौक 32. 32 विद्यार्थी हे मराठी आवडणारे आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला पाय चार्टवरच आधारित आहे. मराठी, भूगोल, हिंदी व विज्ञान या विषयांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांच्या आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, पहिले या 4 विषयाची संख्या काढा. टक्केवारी काढून घेऊ, अगदी सोपं आहे बघा. मराठी किती आली होती? 4%. ओके. भूगोल किती आहे? 6%. नंतर काय म्हटलेत? हिंदी. हिंदी किती आहे? 7%. नंतर काय म्हटलेत? विज्ञान. विज्ञान किती आहे? 11%. 11 आणि 7 18, 18 आणि 6 24 आणि 4 28. किती टक्के? 28% विद्यार्थी आहेत. आणि इंग्लिशचे किती आहे? 28%. म्हणजे सारखीच आहे ना. ऑप्शन कुठे आहे? सी. संख्या एवढीच आहे. म्हणजे या पाय चार्टनुसार आपला इंग्लिश आणि मराठी, भूगोल, हिंदी, विज्ञान यांची संख्या दोन्हींची 28% आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा वृत्तलेखावर आधारित प्रश्न 3 व 4. खालील वृत्ताकृती आकृतीत कुटुंबाचा एकूण खर्च निरनिराळ्या वस्तूसाठी कसा विभागला आहे हे दाखवले आहे. काय आहे बघा, कपडे 80°, तांदूळ 80°, साखर 60°, गहू 40°, भाजीपाला 80°, सौंदर्य प्रसाधने 20°. यावर आधारित प्रश्न पाहूयात. खालीलपैकी एक विधान बरोबर आहे, ते कोणतं ओळखायचं आहे. अच्छा, विधान दिलेत आपल्याला, पहा. कुटुंबाचा कपड्यावर होणारा खर्च हा गहू आणि तांदूळ यांच्यावर एकत्रित खर्चाच्या दुप्पट आहे. कपड्यावर खर्च होतो 80°, गहू व तांदूळ 120°. दुप्पट आहे का? नाही. म्हणजे फर्स्ट काय झालं? चूक. सेकंड पहा, कुटुंबाचा साखरेवर होणारा खर्च तांदूळ आणि सौंदर्य प्रसाधन होणाऱ्या खर्चाच्या निम्मा आहे. साखरेवर 60, तांदूळ सौंदर्य 100. निम्मा आहे का? नाही. हे बी रॉंग. कुटुंबाचा भाजीपाला व सौंदर्य प्रसाधने यावरील खर्च हा साखर व गहूवरील खर्च एवढा आहे. भाजीपाला व सौंदर्य प्रसाधने बघा 80 आणि 20 100. कुठे आहे? हे बघा, भाजीपाला 80, सौंदर्य प्रसाधने 20, किती झाला? 100. साखर 60, गहू 40, 100. बरोबर. पर्याय सी बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. खालील विधानापैकी एक बरोबर विधान आहे. कुटुंबाचा
गहू व सौंदर्य प्रसाधने यावर एकत्रित खर्च हा तांदळावर होणाऱ्या खर्चाच्या निम्मा आहे. गहू आणि सौंदर्य प्रसाधने, गहू आणि सौंदर्य प्रसाधने 60, तांदूळ 80, निम्मा आहे का? नाही. तांदूळ व कपडे 160, यावर होणारा खर्च हा साखर व सौंदर्य प्रसाधने एकत्रित खर्चाच्या दुप्पट आहे. हे किती आहे? 80. 80च्या दुप्पट 160 आहे का? आहे. म्हणजे बी विधान बरोबर आहे. इथे आपल्याला त्यांनी शाब्दिक माहिती करून दिली होती. पुढे पाहूयात. पाचवा प्रश्न आहे आपला. एका महाविद्यालयातील प्राचार्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपये आहे. आयकर आकारणीचे कोष्टक खालीलप्रमाणे आहे. त्यांचा आयकर इतके रुपये असेल. बघा, पहिले 40,000वरती आयकर नाही आहे, 0 आहे. पुढील 50,000वर 15%. 15% म्हणजे किती? 7,500. पुढील 50,000वर 20% म्हणजे किती? 10,000. पुढील 50,000वर 25% म्हणजे किती? 12,500. आणि त्यापुढे 30%. मग त्यापुढे रक्कम किती उरली? पहिले ती रक्कम काढली, ती किती आली? तर 60,000. मग आता त्यापुढे 60,000 कुठून आले होते? त्यावर 30% म्हणजे 18,000. इकडे पहा, आता हे 50 आणि 50 1 लाख, हे 1,50,000, 1,90,000. मग 1,90,000 यातून हे वजा केले, खाली आले 60,000. मग 60,000वर किती? 30%. 60,000चे 30% म्हणजे किती? तर 18,000. मग एकूण आयकर किती झाला? 7,500, 10,000, 12,500, 18,000, तो झाला 48,000. हे 18,000 कुठून आले कळले का? 30%. त्यापुढे म्हणजे किती? 60,000चे 30%. 60,000 कुठून आले होते? या सगळ्यांची बेरीज यामधून वजा केली, म्हणजे 2.5 लाखातून 1,90,000 वजा केले, खाली आले 60,000. उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. आता पहा, यावर्षी 2024ला जी सेट परीक्षा होणार आहे, यासाठी 7 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा कंडक्ट केलेली आहे. त्यामध्ये आपण 15 पेपर PDF स्वरूपात घेत आहोत, ज्यासाठी 500 रुपये फीस तुम्हाला गुगल पेला किंवा फोनपेला पाठवायची आहे. सर्व प्रश्नांचे व्हिडिओ विश्लेषण तुम्हाला यूट्यूबला मिळेल. हा फक्त सराव पेपर 1 साठीच आहे आणि मराठी माध्यमातूनच आहे. तर 98 23 24 71 91 या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तिथे नाव येईल गणेश विश्वनाथ गुजर किंवा ओएसिस करिअर पॉईंट. पेपर कधी मिळतील? तर 24 डिसेंबरला हे आपले सराव पेपर सुरू होत आहे. तिथपासून तर 31 मार्चपर्यंत असणार आहे. एकूण 15 रविवार 15 पेपर. सकाळी 11 वाजता पहिला पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की मिळेल, संध्याकाळी 8 वाजता व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे. शेवटचा पेपर हा आपण 31 मार्चला कंडक्ट करत आहोत. हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. धन्यवाद.